हाय फ्रेंड्स, नीता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मी आज तुम्हाला दिलेली मापे टाकून ब्लाऊज शिवून दाखवणार आहे. याची उंची आहे 12 इंच, छाती आहे 28 इंच, कमर आहे 26 इंच. सर्वप्रथम आपण उंची मोजून घेणार. ते ब्लाऊजची उंची आहे 12 इंच. 1 इंच मार्जिन घेऊन मी 13 इंच मोजून घेत आहे. शोल्डर आहे 9 इंच. 9च्या निम्मे 4.5 इंच मी मोजून घेतलेला आहे. काखोलीचा भाग 4.5 इंचावर मी पुन्हा खूण करून उभी रेषा मारून घेत आहे. अशा प्रकारे आता याच्यानंतर मी चेस्टचं माप टाकणार आहे. चेस्टचं माप आहे 7 इंच आणि त्याला 1.5 इंच मी मार्जिन एक्स्ट्रा घेणार आहे. तर झालं ते 9 इंच. 7 प्लस 7 इंचावर अगोदर मार्जिन करून घेतली तुम्हाला कळावं म्हणून, आणि पुन्हा मी 1.5 इंचावर मार्जिन घेणार आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत कमरेचा भाग. कमर आहे 6 इंच. 6 इंचवर टेपने खूण करून घेऊया. अशा प्रकारे इथं 6 इंचावर आपण खूण केलेली आहे आणि 1 इंच टक्ससाठी एक्स्ट्रा आणि पुन्हा 1.5 इंच मार्जिनसाठी असं मी 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कमरेच्या भागावर. आता आपण उभ्या रेषा सरळ ओढून घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल व्यवस्थितपणे. त्याच्यानंतर मेन मापावरही आपण रेषा ओढून घेतलेली आहे. आता पुढे मी काखोलीचं माप टाकणार आहे. त्यासाठी 1 इंचावर गोल राऊंड घेतलेला आहे. सॉरी फ्रेंड्स, मला उलटा हात पडत असल्यामुळे शेप व्यवस्थित देता आलेला नाही. आता गळा घेतला आहे मी, छोटं माप असल्यामुळे 2 इंच. गळ्याची उंची घेतलेली आहे 6 इंच. रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. तुम्हाला समजावं म्हणून मी अतिशय हळूवारपणे सांगत आहे. तिथून चौकोनी बॉक्स करून घेत आहे. त्यानंतर मी राऊंड शेप देऊन गळ्याचा शेप गोल करून घेतलेला आहे. अंडरआर्मचा भाग थोडा जास्त डार्क करत आहे, लक्षात यावा म्हणून. आता तिथनं मी 1/2 इंच आतमध्ये मार्जिन करून घेतलेली आहे. यामुळे शोल्डर गळत नाही आणि काखोलीमध्ये घोळ येत नाही. अशा प्रकारे रेष मारून आतमध्ये घेतला आहे. तसंच गळ्यालाही मी 1/2 इंच आतमध्ये घेतलेला आहे. यामुळे गळ्याची फिटिंग व्यवस्थित बसते, शोल्डर उतरत नाही. खालून मी 2.5 इंचावर मार्जिन केलेली आहे आणि तशीच आडवी रेषा मारून घेत आहे. आडवी रेषा मारल्यानंतर पुढे आपण 4.5 इंच कटोरीसाठी खूण करूया. वरही 4.5 इंचावर मी अशी खूण करून घेतलेली आहे. तशी मी उभी रेषा मारून घेतलेली आहे. आता 2 इंच घेऊन पाऊण इंच कोपऱ्याला, पाऊण इंच वर घेऊन आडवी रेषा मारून घेत आहे. त्याने आपलं कटोरीचं नोक निघेल. अशा प्रकारे पुढे आता काखोलीचा दुसरा भागही शेप देऊन घेत आहे. 1 इंचावर आतून 1 इंचावर शेप, म्हणजे एक पुढच्या पार्टचा शेप आणि एक मागच्या पार्टचा शेप, असे दोन्ही शेप मी देऊन घेतलेले आहे. 1 इंचाचं डिफरन्स असून इथनं मी 2.5 इंच घेतला आहे. आर्महोलच्या पहिल्या गोलाईपासून 2.5 इंच घेऊन वर 4 इंच, गळ्याकडनं 4 इंच खाली घेऊन अशी रेषा मारून घेतलेली आहे आणि त्याला कटोरीचा थोडासा गोल राऊंड शेप असा करून घेत आहे. गोल राऊंड शेप दिल्यामुळे थोडा कटिंगला व्यवस्थित जाईल आणि शेपही व्यवस्थित येईल. आता इथनं मी 1 इंच, इथनं मी हाफ घेणार आहे. 4.5चा हाफ, 2 आणि 1 रेषा तिथनं मी मध्यभागी खूण करून
वर 1 इंच कटोरीच्या टोकसाठी काढत आहे. 1 इंचावर मी दाखवल्याप्रमाणे रेषा मारून घेतलेली आहे आणि इथं आता मी स्टार मार्जिन करून घेतलेली आहे. आता चला तर करूया आपण कटिंग. कटिंगला मी खालच्या साईडने सुरुवात केली आहे. तुम्ही वरनं सुद्धा सुरुवात करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण माझा हात उलटा पडत असल्यामुळे मी जिथनं मला सोपं पडेल तशा पद्धतीने कटिंग करत आहे. तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून मी पुन्हा वरतून कटिंग करण्याचा प्रयत्न करते आहे. अगोदर बाहेरील भाग कटिंग करून घेतला आहे. दोघी पार्ट एक सोबत घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपली कटिंग झाली आहे. आता दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून घेऊया. एक पार्ट ठेवून द्यायचा साईडला, दुसऱ्या पार्टला कटिंग करायचं. त्यासाठी मी मार्जिन केलेलं अर्धा इंच कापून घेतलेलं आहे गळ्याचं. आता मी गळा कापून घेणार आहे. अतिशय सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो ही. अशा पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून बघा, नक्की तुमच्या लक्षात येईल आणि फिटिंगही परफेक्ट बसेल. आता मी आतला अंडरआर्मचा भाग कटिंग करून घेत आहे. आता मी कटोरीचा भाग काढून घेत आहे आणि ह्याच कटोरीच्या भागाने आपल्याला मार्जिन देऊन थोडी आणखी मोठी कटोरी तयार करायची आहे. खालील भाग प्रेशर पट्टीचा निघालेला आहे. आता कटोरी आणि साईडची पट्टी हे वेगवेगळे होतील. आता दुसरा पेपर घेऊन हे पार्ट साईडला ठेवून दिलेले आहेत. आता कटोरीला मार्जिन देऊन कटोरी वाढवण्यासाठी इथं अगोदर खूण करून घेतली आहे. मध्यभागी सेंटर काढून घेतलेला आहे मी कटोरीचा. आता दुसरा पेपर घेणार आणि ही कटोरी त्या पेपरवर ठेवून साईडने 1-1 इंच आणि मध्ये 2.25 इंच अशी मार्जिन घेणार. अगोदर मी जुन्या कटोरीचा राऊंड मारून घेतलेला आहे. साईडला घेतला आहे 1 इंच. मोठ्या मापाला 1.25 इंच घेतात, लहान मापाला 1 इंच पुरेसे होईल. त्या साईडलाही मी 1 इंच मार्जिन घेतलेली आहे. अशी रेषा ओढून घेतली आहे म्हणजे लक्षात राहील. आता मी मध्ये ह्या साईडलाही तशीच रेषा ओढलेली आहे. आता मध्ये मी घेणार आहे 2.25 इंच. मोठ्या मापाला 2.5 इंच घेतात, लहान मापाला 2.25 इंच पुरेसं होईल. अशा प्रकारे मी रेषा मारून घेतलेली आहे आणि वरच्या साईडला वर मार्जिनसाठी 1/2 इंच एक्स्ट्रा कागद घेतला आहे आणि तिथनं मी गोल राऊंड शेप खालच्या निशाणपर्यंत हलक्याशा हाताने घेऊन आलेली आहे. तसंच साईडलाही अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. शिलाईसाठी 1/2 इंच मार्जिन देऊन तशी खालच्या पॉईंटपर्यंत सरळ रेषा आखून घेतलेली आहे. आता इकडंही एक क्रॉस रेषा मारणार वरच्या पॉईंटपासून खालच्या पॉईंटपर्यंत सेंटरला आणि ह्या साईडलाही वरच्या पॉईंटपासून खालच्या पॉईंटपर्यंत सेंटरला रेषा मारून घेतलेली आहे. आता ही कटोरी काढल्यानंतर आपल्याला मोठी कटोरी मिळेल. त्याला 2.5 इंच वर रेषा मारून सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे. चला तर आता करूया नवीन कटोरीची कटिंग. अशा प्रकारे मी व्यवस्थित शेपनुसार कटिंग करून घेतलेली आहे. तुमचा शेप पहिल्यांदा करत असताना व्यवस्थित नाही आला तर तुम्ही तो व्यवस्थित करून घ्या आणि काळजीपूर्वक कापावे. कटोरी खूप मोठीही होणार नाही आणि खूप लहानही होणार नाही. एकदम परफेक्ट बसणार 28 साईजच्या कटोरी ब्लाऊजमध्ये. तर अशी मी कटोरी कटिंग करून घेतलेली आहे. साईडचा भाग काढूया आणि याला पुन्हा आपण सेंटर पॉईंट तयार करूया.
सेंटर पॉईंटला कट मारून ठेवायचा. बघू शकता तुम्ही आपली अशी सुंदर कटोरीचा शेप तयार झालेला आहे. आता मी कटोरीला टक्स कुठं द्यायचा ते तुम्हाला टाकून दाखवत आहे. फोल्ड करून मध्यभागी कटोरीच्या हाफ 2 पॉईंट एक रेषेवर मी मार्क करीत आहे आणि तशीच आडवी रेषा मारणार आहे. त्याने आपलं कटोरीचं टोक निघणार आणि आपल्याला कटोरीचा शेप व्यवस्थित दिसणार. हे बघा, अशा प्रकारे सुंदरशी कटोरी तयार झालेली आहे. आता हे सर्व माप एका कटोरीचं झालं आहे. तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन देण्याची काही गरज नाही, तुम्ही अशीच टाकून काढू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं की खालची पट्टी जी असते प्रेशर पट्टी ती आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायची, नाहीतर पुढील पार्ट शॉर्ट होईल. बाकी यावर कुठलंही मार्जिन द्यायची काही गरज नाही. 100% फिटिंगमध्ये तुमचा ब्लाऊज बसणार. अशा प्रकारे आपली ब्लाऊज कटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. धन्यवाद.